जय शिवराय मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आलेली आहे। राज्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही योजना राबवली जात आहे। आणि ही योजना राबवली जात असताना याच्यामध्ये मयत कर्जदार शेतकऱ्यांचं काय होणार याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं। आणि आता बँकेच्या माध्यमातून या वारसाच्या माहितीच्या संदर्भातील त्या कर्जदाराच्या पुढील प्रक्रियेच्या संदर्भातील काही सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि याच्याच बद्दलची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 25 फेब्रुवारी 2026 रोजी याच्या संदर्भातील एक बैठक झालेली होती आणि या बैठकीनुसार जे काही शेतकरी कर्जदार असतील, जे मयत झालेले असतील, यांची माहिती पोर्टलवरती अपलोड करण्यासाठी, त्यांच्या वारसदाराच्या नोंदी घेण्यासाठी कुठल्याही प्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्याची किंवा मुख्यालयाची परवानगी घेण्याची गरज नसल्याचा ठराव संमत करण्यात आलेला होता। याच्या माध्यमातून शाखा तपासनीस यांना शाखा स्तरावरती या वारसाच्या नोंदी घेण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि याच अनुषंगाने आता पुढील प्रक्रिया पार पाडण्यासाठीची तयारी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। मित्रांनो, याच्यासाठी वारसाचा विशिष्ट नमुन्यातील अर्ज आणि संस्थेचा ठराव ही कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहेत, ज्याच्यामध्ये कर्जदाराचं मृत्यू प्रमाणपत्र, ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायत कडून, नगरपालिका, महानगरपालिका किंवा शासकीय वैद्यकीय अधिकारी यापैकी कोणत्याही एकाच्या सही शिक्क्यानुसार हे कर्जदाराचं मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे। वारसा आणि कुटुंबाचं प्रमाणपत्र, याच्यामध्ये ग्रामसेवक, सरपंच, तहसीलदार, नगरसेवक, शासन नियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी, सक्षम अधिकारी किंवा कोणत्याही एकाच्या सहीनुसार हे वारसाचं कुटुंबाचं प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे। एकापेक्षा जास्त वारस असतील आणि वारस सज्ञान असल्यास इतर वारसांनी एका वारसाचं नाव समाविष्ट करण्यासाठी 100 रुपये किंवा 500 रुपयाच्या बॉन्डवरती एक संमतीपत्र, ज्याला आपण वारसाचं संमतीपत्र म्हणून ते नोटरीसह ॲफिडेव्हिट करून दिल्यानंतर केवळ एका वारसाचं नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी मंजुरी दिली जाते। वारस एकच असल्यास संमतीपत्र घेण्याची गरज नाही, परंतु तशा प्रकारचं एक घोषणापत्र त्या वारसाला द्यावं लागणार आहे। याच्यामध्ये वारसाचं कुटुंबाचं प्रमाणपत्र हे या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे आणि अशा प्रकारची जी काही कागदपत्र असतील, या कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर जे शाखा तपासनीस असतील, हे शाखा तपासनीस या वारसाचं नाव माहितीमध्ये समाविष्ट करतील। अशा प्रकारच्या सूचना आता बँकांना देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे आपल्या घरातील कर्जदार व्यक्ती जर मयत असेल तर सहमतीनं एका वारसाचं नाव आपण या कर्ज खात्यासाठी देऊ शकता। याच्यामध्ये आपण पाहू शकता अर्ज नमुना सुद्धा देण्यात आलेला आहे। मयत कर्जदार सभासदाच्या वारसाची नावं या कर्जमुक्ती योजनेमध्ये समाविष्ट करण्याबाबत याच्यामध्ये ठराव, दिनांक, त्याच्या वारसाचं मयत सभासदाचं नाव, त्याच्याकडे किती थकबाकी वगैरे त्याच्याबद्दलची माहिती आणि याच्यानंतर त्या संस्थेचा सही शिक्का अर्थात ठराव, याच्यासोबत कागदपत्र, मयत सभासदाचा मृत्यू दाखला, वारसाचा अर्ज, वारसाचे आधार कार्ड, बँकेचे पासबुक प्रत, वारस कुटुंब प्रमाणपत्र आणि 500 रुपयाच्या बॉन्डवरती नोटरी केलेलं एक वारसाचं संमतीपत्र ही कागदपत्र या ठरावासोबत जोडायचे। तर याच्यानंतर एक सचिवाचा एक संमतीपत्र नमुना देण्यात आलेला आहे, तो संमतीपत्र नमुना सुद्धा या ठिकाणी द्यायचा आहे, ज्याच्यामध्ये वारसाची नावं आणि एका वारसाला ज्याला संमती दिलेली आहे त्या वारसाचं नाव या ठिकाणी देऊन हा ॲफिडेव्हिट करून, नोटरी करून हा स्टॅम्प या ठिकाणी द्यायचा आहे। याच्यानंतर याच्या अंतर्गत नाव समाविष्ट करण्यासंदर्भातील एक वारसाने करावयाचा अर्ज, हा अर्ज या ठिकाणी आपण पाहू शकता, ज्याच्यामध्ये जे मयत शेतकरी असतील त्याची माहिती, कोणत्या बँकेमधून, कोणत्या सोसायटीमधून हे कर्ज घेतलेलं होतं त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्यानंतर आपण जे काही वारस असतील त्या वारसाचं नाव आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी, वारसाची नोंद घेण्यासाठी हा अर्ज याच्यासोबत जोडलेली कागदपत्र आपण हे पाहू शकता। तर अशा प्रकारचे हे ठराव, संमतीपत्र आणि जे काही वारसाचं जे नोंद असलेलं प्रमाणपत्र, ही सगळी कागदपत्र आपल्याला बँकेत सादर करायची आहेत आणि बँकेमध्ये जे शाखा तपासनीस असतील त्यांच्या माध्यमातून ही कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर एका व्यक्तीला, एका वारसाला या कर्जमाफीसाठी म्हणजे नोंदणी केली जाणार, नोंद केली जाणार आहे। आणि पुढे याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, म्हणजे कर्जमाफीची जी काही बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या वारसाचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी घेतलं जाणार आहे। तर अशा प्रकारच्या प्रक्रिया आता तुम्हाला पार पाडून घ्यायच्या जर तुमच्या घरातील कर्जदार व्यक्ती मयत असेल तर। धन्यवाद।